सरकारला वाटत होतं की भाई कायच करतील ही लोक, आमच्या पुढे कोणच नाही भाई, सगळ्यात वरती संविधान, मग संविधानाच्या खाली तुम्ही लोक पब्लिक सर्वंट आहात, पब्लिक सर्वंट सरकार सेंटरमध्ये प्लीज जेवढे पण लोक आहेत सर्वांना रिक्वेस्ट आहे, लेफ्ट नाही ते राईट मध्ये सेंटर प्लीज खाली ठेवा. सर्व लोक असेच युनिटीने जर एकत्र आले तर आपल्या अगेन्स्ट गव्हर्नमेंट काय कोणच जाऊ नाही शकत. आणि गव्हर्नमेंटला आपण दाखवून दिलं पाहिजे की आपण कोण आहोत, आपण यूथ आहोत, पुढे जे काय फेस करायचं आम्हाला फेस करायचं, गव्हर्नमेंटला नाही. सो बी रेडी फॉर द नेक्स्ट रेजिग्नेशन गव्हर्नमेंट. पीस आउट, बाय बाय. मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं. त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय. धन्यवाद. आपण पोहोचलो दादर स्टेशनला. तुम्ही बघू शकता ट्रेन इथे उभी आहे, तुम्ही बघू शकता गेली ट्रेन. आणि आता आपण चाललोय प्रोटेस्टला, जो की आज प्रोटेस्ट ठेवण्यात आला होता, त्याला आपण जाणारच होतो, पण त्या प्रोटेस्ट ठेवण्याआधीच धर्मेंद्र प्रधाननी रिझाईन दिलं, जे की खूप उत्तम झालं. आणि आता आपण तीच जल्लोष साजरा करायला त्या बाबतीत जाणार आहोत आणि सरकारला प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही लोकांनी स्टुडंट्सवरती पॅलेटियनचा अटॅक कसा केला, अजून काय काय कसं केलं. सो लेट्स गो, जाऊया. आता पाऊस पण आला जोरात, चला. जसं बघू शकता तिकडे दादर फुल मार्केट साईडला, आणि इकडे आपण जाणार आहोत पुढे प्रोटेस्ट छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये, पार्कामध्ये, जिथे की त्या दिवशी देखील प्रोटेस्ट ठेवण्यात आला होता. आणि आता आपण निघतो तिकडे. आता जास्त काही रेकॉर्ड करायला भेटणार नाही कारण पाऊस येतो की नाही मला माहिती नाही, तुम्हाला आवाज येतो की नाही, पण इथे पाऊस खूप जास्त येतोय. दाखवा कॅमेरामॅन. हां तुम्ही माझ्या मित्राचं आशिषचं देखील मत जाणून घ्या या बाबतीत. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही स्वतः देखील नीटची परीक्षा दिलेली, कसं वाटतं तुम्हाला? आमच्यावरती थोडंसं अन्याय झालं ते आम्हाला कळू शकतो. आता सध्या आता पोलिसांनी अन्याय होत आहे यार, इथेच आहेत ते सगळे. तर मी तेच बोलत होतो की आम्हाला चांगलं एज्युकेशन भेटण्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि प्लस जे हे प्रकरण झालं आहे पेपर लीकचं, ते पुढे नाही व्हावं त्यासाठी हा राजीनामा आमच्यासाठी खूप मोठी ही गोष्ट आहे. हो. बरोबर, अगदी बरोबर बोलला की पुढे भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा देशावरती संकट येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला इथे देशाची तरुण मंडळी, तरुण पिढी उभी राहिलेली दिसेल. ठीक आहे, आपल्याला नेशन फर्स्ट आहे, बाकी नंतर. आपल्यामध्ये असे पण आपापसात वाद होत असतात जातीवरून, धर्मावरून, ते सगळे असायड पाहिजे. जेव्हा प्रश्न देशाचा येतो तेव्हा सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे. म्हणून जय हिंद, जय महाराष्ट्र. चला आता भेटू पार्कामध्ये. जसं की तुम्ही बघू शकता आपण इथे सिग्नलला पोहोचलोय. सिग्नलला इकडनं सरळ गेला चैत्यभूमी येईल, आणि राईट साईडला गेल्यात आपलं सेना भवन येईल. सेना भवनच्या इकडनं आपल्याला जायचं आहे पार्कामध्ये. आपण इथनं पण जाऊ शकतो, पण तो मार्ग आम्हाला जवळचा वाटतो. तर सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण उपकार मानले पाहिजे की त्यांनी लिहिलेल्या संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले, प्रोटेस्ट करायचा हक्क दिला, फ्रीडम ऑफ स्पीच दिलं, भरपूर काय दिलं. सो पहिले तर हॅट्स ऑफ भाई, हे काय खायचं काम नाही आहे. आणि मग सेकंडली मोस्ट इम्पॉर्टंट अभिजित दिपकेंना देखील, त्यांचे देखील खूप खूप आभार, कारण की त्यांनी ते प्रॉब्लेम ओळखला आणि एकत्र युथला एकत्रित आणले. भले आता त्याच्यानंतर मग वेगवेगळे लोक बोलत असतील की याच्यासाठी आला त्याच्यासाठी आला, बट स्टील ते स्टुडंटसाठी उभे राहिले. स्टुडंटला एवढ्या वर्षानंतर मी इंडियामध्ये युनिटी बघितली आणि ते बघून मला खूप जास्त बरं वाटलं. खरं सांगतोय, दिस इज माय इंडिया. आणि असंच भविष्य पाहिजे आपल्याला इंडियाचं. कधी काही झालं तरी आपण एकत्र यायला पाहिजे, जाती धर्मामध्ये न अटकता. पण हे आपण लोक फ्रीली काय पण बोलायला पाहिजे. कुठे काय करप्शन चालू असेल, कुठला मंत्री जास्त चुकीचं करत असेल तर त्याच्या अगेन्स्ट आपण आवाज उचलला पाहिजे. एवढंच माझं बोलण्याचं म्हणणं आहे. तर आता बघूया राज ठाकरे भेटतात की काय, भेटले तर चांगलीच गोष्ट आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढे. महाराष्ट्र मित्रांनो, आता आपण पोहोचलोय सेना भवनच्या इथे. आता इथे सेना भवनच्या ऑपोजिट तुम्हाला जय महाराष्ट्र लिहिलेला दिसेल. सेना भवन, दादरचं आपलं सेना भवन. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा तुम्हाला इथे फोटो दिसेल. एवढी लेजेंडरी प्लेस आहे, नाही एवढी लेजेंडरी प्लेस आहे खरं सांगतो. आणि आता आपल्याला पार्कामध्ये जायला इकडनं देखील रस्ता आहे आणि इकडनं देखील रस्ता आहे, पण आपण इकडनं जाऊ कारण त्या दिवशी आपण इथनं गेलेलो. चला. आता तुम्हाला जे इथे पोलीस दिसत आहेत ते आपल्याला घाबरण्याची गरज नाही त्यांना, कारण ते लाठीचार्ज करण्यासाठी नाहीच आले आहेत. ते फक्त मॅनेजमेंट करण्यासाठी आले आहेत सर्व. पण त्यांच्या हाती लाठीबिटी दिसतील, कारण जर कोण
डिसिप्लिनमध्ये वागलं नाही तर त्याच्या बोच्यावरती चांगले रट्टे द्यायला. सो इंडियन पोलीस मॅनेजमेंटसाठी बेस्ट आहे. तुम्ही बघितलं असेल गेल्या वेळेस देखील वर्ल्ड कप आपला इंडिया जिंकलेला, तेव्हा ती जी ट्रॉफीची मिरवणूक निघालेली तिकडे देखील पोलिसांनी एवढं उत्तम मॅनेजमेंट केलेलं. तिकडे कोणाला आणि तिकडेच एकीकडे कुठे कोलकाताला की कुठेतरी एवढं हे झालेलं स्टॅम्प काय बोलतात ते लोकांच्या गर्दीमुळे लोक मेलेली वगैरे. तिथली पोलीस मॅनेजमेंट चांगली होती. पण आपल्या मुंबईचे पोलीस मॅनेजमेंट खूप जास्त चांगली आहे. चला मुंबई पोलिसांना. चला आता पुढे जाऊया. तो झेंडा दिसतोय तिरंगा आपला, तो झेंडा टिकला पाहिजे नाही. माणसं येतात माणसं जातात, सरकार येतं सरकार जातं, बट इंडिया टिकली पाहिजे. इंडिया चांगल्या प्रकारे वर्क केली पाहिजे आणि याची जबाबदारी आता जेनजी घेतील अशी मी अपेक्षा करतो. म्हणजे आमचीच जनरेशन. जास्त काय बोलत नाही, एवढंच बोलतो. आता हे चालू आहे तिकडे जाऊया आपण. चला. आपल्या राजसाहेब ठाकरेंचं घर आहे आणि त्यांच्या वाईफ तिकडे उभे आहेत. त्यांनी आम्हाला हात हलवला, हाय बोलले. तर आज माझा दिवस चांगला गेला. फक्त राज ठाकरे दिसले पाहिजे यार. मी मोठा फॅन आहे त्यांचा, बट आय गेस की दिसतील नाही दिसतील. सो आपण इथे थांबूया. हे मीडियावाले तुम्ही बघू शकता इथे थांबले त्यांच्यासाठी. लेट्स गो. लेट्स होप की भाई राज ठाकरे दिसतील यार आज तरी. मी डोळ्यांनी बघीन समोरासमोर. मी अमित ठाकरेंना बघितल्या डोळ्यासमोर माझ्या. ते असेच एकदा जॉगिंग करत होते इकडे आणि तेव्हा मला आठवलं नाही की भाई कोण आहे. मग नंतरला मला एकदम अर्ध्या एका तासाने आठवलं की ओ माय गॉड आता राजसाहेब येतील आय गेस. आल्या आम्ही रेकॉर्डिंग चालू करूया. चला आता बंद करतो. कडक कडक कुचू मुचू अपनी डिजाइन कर दिया. कुचू मुचू. अरे भाई पट्टे भाई. जय ते अंकल त्यांच्या 40s मध्ये आहेत पण त्यांचा जोश बघून वाटत नाही. तेव्हा एकटेच घोषणा देतात, नडतात एकटे. गुड यार. मातरम मातरम जय मातरम 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 जय. केलं चालू केलं. फ्रेंड रिक्वेस्ट डिनाइड. जय जय जय. बघितलं आहे त्यांनी बघितलं. मातरम 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 मातरम. मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता की जेवढा पण 21 स्टुडंट्सनी त्यांचा सुसाईड केलेलं आहे या नीट पेपर प्रकरणामुळे त्यांची इकडे म्हणजे त्यांना ट्रायब्यूट देण्यात आलं. तर मित्रांनो आता जसं तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त प्रमाणात लोक उपस्थिती दाखवत आहेत. दाखवा रे दाखवा कॅमेरामॅन फिरवा कॅमेरा. खूप जास्त आमचे जे हे प्रोटेस्ट सेलिब्रेट करायला आलेत, आपला विजय झाला ते सेलिब्रेट करायला आलेत. पण त्याचबरोबर ज्या 21 लोकांनी त्यांनी सुसाईड केल्या पेपरमुळे त्यांना देखील ट्रायब्यूट द्यायला आले. सो रेस्ट इन पीस त्यांच्यासाठी. आणि आता आम्ही पुढे जाऊ. शिंदे काका एकनाथ शिंदे काका. आई ग क्रॅम्प आला आई. तर मित्रांनो फायनली आपण आतमध्ये आलो आहोत
आणि इकडचं दृश्य फार एकदम कडक आहे, मस्त आहे. मला इतका आनंद होतो इतके सारे तिरंगे एकत्र बघून, कारण बाकीच्या प्रोटेस्टमध्ये विविध झेंडे दिसतात आपल्याला, पण इकडे आपला एकच फ्लॅग दिसतोय, मोस्टली नॅशनल फ्लॅग. आणि खूप चांगली गोष्ट आहे. आता इथे पुढे बघूया काय चाललंय. नितीन गडकरी गाडी रेडी. कडक बाई कडक. नेक्स्ट नंबर ह्याचा नाही तर त्या सीतारामनचा लागलाच पाहिजे फिक्स. चला इस एनर्जी को अब यहाँ पे और बढ़ाते हैं. Can we have the music please? Everybody, सारे के सारे फ्लैग ऊपर होने चाहिए. और मेरे राइट साइड में जवाबी बॉल. विक्ट्री गाइस, विक्ट्री सेलिब्रेशन. मित्रांनो, आपल्या वरती जो आहे साईडला हा नायगाववरून आलेला आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. तर भरपूर क्राऊड आहे इकडे. कुछ नहीं हो गया, प्रोटेस्ट वोटेस्ट के लिए हो गया. मैन से वोटेड दूसरों का पेपर तो लीक कर रहा था, खुद के रेजिग्नेशन भी लीक कर दिया. कडक पाहिजे बोलते. बघितलं की आम्ही तिकडे जाऊन आलेलो, पाठीमागे पण तिकडे एवढी गर्दी. एक कशासाठी होती, आपल्या जेनजी लोकांचा विजय झाला हे दाखवून देण्यासाठी. आज सरकारला आपण जिंकलो. सरकारला वाटत होतं की भाई कायच करतील ही लोक, आमच्या पुढे कोणच नाही भाई. सगळ्यात वरती संविधान, मग संविधानाच्या खाली तुम्ही लोक पब्लिक सर्वंट आहात. पब्लिक सर्वंट सरकार हवा. सो आणि मेन मुद्दा असा की तिकडे आता जागा नाही आहे, व्हेंटिलेशनसाठी देखील हवा पास होण्यासाठी पण जागा नाही आहे. म्हणून आम्ही तिकडनं बाहेर निघालो आहे. आवाज माझा येतो की नाही मला माहिती नाही, बट तुम्ही बघू शकता की सगळी तरुण मंडळी तिकडे किती जास्त संख्येत जमा झालेली आहे. आपण आता बाहेरनं कव्हर करूया. बघा काय करून दाखवलं एका माणसाने. बोना ही देवता है दोस्तों. लेट्स गो, लेट्स गो. जय महाराष्ट्र. मी राजसाहेबांसाठी थांबलेलो, आलेच नाही ते. आता पुन्हा जातो. झाला काढला. हा, जय महाराष्ट्र साहेब. चला. तर मित्रांनो, मला आता अविनाश जाधव वाटतंय. आता राजसाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय भवानी. जय भवानी. आराम से राइट साइड, आराम से. आम्ही ठोकत नाही, राजीनामा काढा द्या भाई. ब्रो 1 2 3 4. सेंटर मध्ये प्लीज जेवढे पण लोक आहेत सर्वांना रिक्वेस्ट आहे, लेफ्ट नाही तर राईट मध्ये सेंटर प्लीज खाली ठेवा. सेंटर प्लीज. बहुत बढ़िया, खूप चांगले. अमितजी ठाकरे आलेले. अमितजी ठाकरे साहेबांचं स्वागत करा. आदित्यजी ठाकरे, अमितजी ठाकरे. तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीला काय राजसाहेब दिसतात. काहीपेक्षा जास्त लागतात. हा दिसतात. आपण त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मित्रांनो खाली पडले. यांनी मला वरती कायद्यावरती घेतलेली आहे, तुम्हाला दिसणार नाही. आम्ही आता इथे राज साहेबांना बघतोय, मीच बघतोय. मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं. त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय. धन्यवाद. तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे, गाहे तब जय गाथा, जन गण मंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की, भारत माता की. मुख्यमंत्री ठाकरे साहब आगे बढ़ो, राज साहब ठाकरे जी आगे बढ़ो. भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. मूव्स कडक आहे अंकल. आम्ही बनवू काय? हा जा जा घुस 2 मिनिटं घुस. 2 मिनिटासाठी काय नाही घुस. जा 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 चल 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 चल. नाच Let's go. हनुमान काय मित्रांनो, जसं की तुम्ही आता बघू शकता, आम्ही प्रोटेस्ट अटेंड केला, आम्ही नीट मार्च अटेंड केला. ट्रान्सजेंडर लोक देखील आपल्यासाठी आवाज उठवतात, स्टुडंटसाठी. बेसिकली स्टुडंट कोणीही असू शकतं, न मेल न फिमेल, सर्व जेंडरचे स्टुडंट असतात. आणि मोस्टली मी काय ऑब्झर्व केलं, जिथे पण काय पण असा अन्याय होतो तिकडे पहिले ट्रान्सजेंडर लोक देखील आवाज उठवतात. सो आपण लोक कितीही त्यांना हिडिस्पिडिस, आम्ही तर पर्सनली नाही करत, बट बाकीचे लोक जेवढे पण त्यांना हिडिस्पिडिस करत असतील ते सर्व एका साईडला ठेवून ते लोक आवाज उचलतात. अशा लोकांमुळे डेमोक्रेसी जिवंत आहे, जिवंत होती आणि राहणार. ओके बोली मीडिया. तर मी काय बोलत होतो, आता आम्ही प्रोटेस्ट वगैरे अटेंड केला, मार्च अटेंड केलं. तिकडे राजसाहेब दिसले मला, राजसाहेब दिसले. माझ्या खांद्यावरती बसून राजसाहेबांना असं हे केलं, त्यांचं लक्ष नव्हतं. भरपूर गर्दी होती. बट हेच काय चांगली गोष्ट झाली, मला अविनाश जाधव भेटले, मी त्यांना भेटलो आहे. मी त्यांच्यासोबत फोटो काढला. आणि एक महेंद्र भानुशाली करून आहेत, आपले मनसेचेच नेते आहेत, त्यांना मी पाहिलं इकडेच याच रस्त्यावरती चालत होते. पण त्यांच्यासोबत फोटो नाही काढायला गेलो, कारण तिकडे मीडियावाले होते. आणि माझ्याच बरोबर माझ्या मित्राचं देखील लक एवढं चांगलं की त्याला पहिले तो रघु ना रघु भेटला. पूछा मैं रघुच तोच ना, पूछा. त्याच्यासोबत त्यांनी व्हिडिओ आणि फोटो दोन्ही काढलं. 30 मार्कांमध्ये पण होता. अच्छा. आणि नंतर ना आता हनुमान काय रॅपर भेटला. यो एवढा झाला तेव्हा समजू शकतो एक्साइटमेंट किती जास्त आहे. आणि पाठी बघा तुम्ही सर्व लोक, फक्त एका पर्टिक्युलर इन्स्क्रिप्शन असून सबस्क्राईब करा बोला. लोक आहेत, सर्व लोक असेच युनिटीने जर एकत्र आले तर आपल्या अगेन्स्ट गव्हर्नमेंट काय कोणच जाऊ नाही शकत. आणि गव्हर्नमेंटला आपण दाखवून दिलं पाहिजे की आपण कोण आहोत, आपण यूथ आहोत. पुढे जे काय फेस करायचं आम्हाला फेस करायचं, गव्हर्नमेंटला नाही. सो बी रेडी फॉर द नेक्स्ट रेजिग्नेशन गव्हर्नमेंट. पीस आउट, बाय बाय. आजसाठी एवढं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. Democracy, democracy, yeah.
See